स्वामी आणि कर्मसिद्धांत. मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधी ना कधी हा प्रश्न नक्की येतो, मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझ्यासोबतच वाईट का घडतं, किंवा काही लोक चुकीचं वागूनही सुखी का दिसतात. या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण एक महत्त्वाचा तत्वापर्यंत पोहोचतो, ते म्हणजे कर्मसिद्धांत. आणि श्री स्वामी समर्थांनीही आपल्या वर्तनातून आणि उपदेशातून कर्माचं महत्त्व अनेकदा सांगितलं. कर्मसिद्धांत म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जे आपण करतो त्याचं फळ कधी ना कधी आपल्याला मिळतंच. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ, वाईट कर्म केलं तर त्याचे परिणाम. हा निसर्गाचा नियम आहे. जशा शेतात आंब्याचं बी पेरलं तर आंबाच येतो, तसंच आयुष्यातही आपण जे पेरतो तेच उगवतं. स्वामी काय सांगतात? स्वामी समर्थ नेहमी लोकांना एक गोष्ट शिकवत असतात, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. कारण फळावर आपला अधिकार नसतो, पण कर्मावर असतो. आपण प्रामाणिकपणे काम करू शकतो, सत्य बोलू शकतो, लोकांना मदत करू शकतो, चांगले विचार ठेवू शकतो. हे सर्व आपल्या हातात आहे, पण त्याचं फळ कधी आणि कसं मिळेल हे काळ ठरवतो. एक छोटी कथा. एक भक्त रोज स्वामींकडे येत असतो. तो नेहमी तक्रार करायचा, स्वामी, मी प्रामाणिक आहे, मी मेहनत करतो, तरी माझ्याकडे पैसे नाहीत. एक दिवस स्वामींनी त्याला विचारलं, तू झाड लावलंस आणि दुसऱ्या दिवशी फळ मागायला गेलास तर मिळेल का? भक्त म्हणाला, नाही स्वामी, त्याला वेळ लागेल. स्वामी हसले आणि म्हणाले, मग चांगल्या कर्माचं फळही वेळ आल्यावरच मिळतं. ते एका वाक्याने भक्ताचा दृष्टिकोन बदलला. वाईट माणसं सुखी का दिसतात हा प्रश्न अनेकांना पडतो. कधीकधी एखादी व्यक्ती चुकीचं वागूनही सुखात दिसते आणि चांगली माणसं संघर्ष करताना दिसतात. पण स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, काळ कोणालाही सोडत नाही. आज जे दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं. प्रत्येक कर्माचं फळ निश्चित असतं, फक्त त्याची वेळ वेगळी असते. दुःख म्हणजे शिक्षा आहे का? नाही. प्रत्येक दुःख हे शिक्षा नसतं. काही दुःख आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात, काही चुका सुधारण्यासाठी येतात, काही अनुभव देण्यासाठी येतात, आणि काही वेळा आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी येतात. स्वामी संकट दूर करण्यापेक्षा संकटातून चालण्याची ताकद देतात. आजच्या काळात कर्मसिद्धांत म्हणजे काम प्रामाणिकपणे करणे, फसवणूक टाळणे, दुसऱ्याला मदत करणे, आई वडिलांचा आदर करणे, दिलेला शब्द पाळणे, मेहनतीवर विश्वास ठेवणे, कोणाचं वाईट न करणे, हीच खरी स्वामी सेवा आहे. सर्वात मोठं कर्म कोणतं? स्वामी भक्तांसाठी सर्वात मोठं कर्म म्हणजे माणुसकी. तुमच्याकडे पैसा असेल तर मदत करा, वेळ असेल तर आधार द्या, ज्ञान असेल तर वाटा, आणि प्रेम असेल तर तेही द्या. कारण देवाला मोठे देखावे नको असतात, त्याला चांगलं मन हवं असतं. शेवटचा संदेश. मित्रांनो, जीवनात कधीही असं वाटू देऊ नका की तुमची मेहनत वाया जाते. चांगलं कर्म कधीच वाया जात नाही. त्याचं फळ कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपात नक्की परत येतं. म्हणून आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा, सत्याने जगा, प्रामाणिकपणे कर्म करा, आणि बाकी सर्व स्वामींवर सोडा. कारण स्वामी समर्थ जणू आपल्याला सांगतात, तू तुझं कर्म करत राहा, योग्य वेळी फळ तुला नक्की मिळेल. आणि मनात एक आवाज घुमतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.